संजय शिरसाटजी आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, भाजपचे माजी महापौर संभाजीनगरचे यांना राजू शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत आणि आपल्या विरोधात त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मिळते। काय प्रतिक्रिया आपली? राजू शिंदे हे भाजपचे पदाधिकारी होते, तरीही गेल्या वेळेला त्यांनी बंडखोरी केली होती, परंतु त्याचा माझ्या मतदारसंघावर काही परिणाम झाला नाही। सर्व ताकदपणाला लावून सुद्धा मी जवळपास 42,500 मतांनी निवडून आलो आणि आता ती जी त्याची सुप्त इच्छा आहे की मला एकदा लढवायचं आहे, त्यासाठी ते उभाटात गेलेले आहे। उभाटाबद्दल त्याला काही असलेलं प्रेम नाही आहे किंवा शिवसैनिकाचा काही आग्रह नव्हता। त्याची असलेली प्रतिमा ह्या तिथलच्या जनतेला माहीत आहे, म्हणून त्यांनी गेल्याने किंवा तो माझ्या विरोधात उभा राहिल्याने मला येतात त्याचा काही फरक पडणार नाही। मतदार जो आहे तो सुज्ञ आहे, त्याला माहिती काय केलं पाहिजे, कामाचा माणूस कोण आहे। काही कडवं आव्हान वाटतंय का? नाही, काय आव्हान वगैरे काही नाही, आव्हान वगैरे नाही आहे। इमेज असावं लागते, तुम्हाला आमदारकी लढवताना तुमची एक इमेज असली पाहिजे आणि तुमच्या कामाची पद्धत काय ही लोकांना कळाली पाहिजे, तर लोक तुमच्याबरोबर राहतील। ठाकरे कुठेतरी टप्प्याटप्प्याने एक एक उमेदवार देऊन जे इकडच्या शिवसेनेतनं तिकडे शिंदेकडे गेलेले त्यांना कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत? नाही, थोडं काही नाही आहे। मी गेल्या वेळेला अनेक महिला पदाधिकारी मी शिवसेनेत घेऊन आलेलो आहे आणि आता तुम्ही थोडा दिवस टाईम देऊ द्या मला, मी सर्वजण बरोबर आणतो। सर्वजण माझ्या संपर्कात आहेत आणि ते एक साथ सर्वजण मी शिवसेनेत आणणार आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या सुषमा अंधारे या उपोषणाला बसलेल्या आहेत। पोलीस भरतीत जे वयवाढ झाली नाही त्या संदर्भात सरकारच्या विरोधात त्यांनी एक दिवसीय उपोषण सुरू केलेलं आहे। एक दिवसाचं नाही, त्यांनी कमीत कमी आमरण उपोषण सुरू केलं पाहिजे। आणि मी कालही बोललो की वयाची एक अट असते पोलीस भरतीमध्ये, त्या वयात ते बसत नाहीत। राहिला त्या उमेदवारांचा प्रश्न, त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री अत्यंत सिरियस आहे, त्याच्यावर निर्णय सुद्धा सरकार घेणार आहे। त्याचं क्रेडिट घेण्यासाठी कोणी बसत असेल तो त्यांचा भाग आहे, पण प्रसिद्धीसाठी काम नाही, तर कामामुळं जर प्रसिद्धी मिळत असेल तर ते काम केलेलं योग्य राहील, परंतु आपण जाऊन काहीतरी करतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। भारतीय संघ काल जल्लोष यात्रा झाली, त्यानंतर आज विधानसभेत 4 खेळाडू येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी जे बॅनर लावलेले आहेत त्याच्यावरनं राजकारण आहेत, खेळाडूंचा कुठेही फोटो नाही आहे, सत्ताधाऱ्यांचेच फोटो आहेत असं त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे। खेळाडूचं त्याने दिलेलं आहे, T20च्या सर्वांचं हार्दिक स्वागत म्हणून त्यात लिहिलं आहे बॅनरवर। प्रत्येकाचे फोटो छापण्यासाठी हे काही राजकीय लोक नाहीत, ते खेळाडू आहेत आणि त्याचा सन्मान हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतायत, ते स्वागत करतायत, ते उपमुख्यमंत्री करतायत। परंतु कोणत्याही गोष्टीवर टीका करायची, बसवर टीका कर, कधी बॅनरवर टीका कर। अरे त्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी आमचं सरकार 1-1 कोटी रुपये त्यांना देतं आहे, ही फार मोठी गोष्ट आहे आणि खेळाडूला प्रोत्साहन मिळणार आहे। म्हणून ह्या अशा टीका करणाऱ्या लोकांना फक्त टीका आणि टीका याशिवाय त्यांच्याकडे दुसरा विषय नाही। काल रोहित पवारांनी त्याच बसवरनं टीका झाली होती या खेळाडूंवरती, मात्र त्याच रोहित पवारांसाठी आशिष शेलार हे रोहित शर्मांकडे गेले आणि एक फोटोचा सेल्फी झाला, व्हिडिओ व्हायरल होतोय, त्याबद्दल काय सांगाल? हे टीका असेच करतात, यांनाही माहिती की जे आपण काम केलं नाही ते सर्व काम आता हे महाविकास आघाडी करतं आहे आणि चांगल्या पद्धतीने करत आहेत, परंतु जर विरोधात बोललं नाही तर पक्षाचे श्रेष्ठी रागवतील, म्हणून त्यांना बोलावं लागतं। मनापासून ते आमच्याबरोबर आहेत। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट गजाननसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।